एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो, आय डिड माय वर्क जस्ट नाऊ, आय वेंट टू ऑफिस ऑलरेडी. पण डेली इंग्लिशमध्ये हे चुकीचं ठरतं. तर आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय आणि ते कधी वापरायचं. ठीक आहे, तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधी यूज करतो? when action that happen at an unspecified time in the past, an action that started in the past and continue to the present, experience up to the present, recent action or changes with present relevance. म्हणजे जे काम आत्ताच पूर्ण झाले आहे पण त्याचा रिझल्ट आत्ता दिसतोय अशा वेळी, किंवा कधी झालं ते सांगत नाही, फक्त एक्सपिरियन्स सांगतो तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करतो. तर आपण बघूया एक्झाम्पल्स. एक अनस्पेसिफाईड पास्ट म्हणजे शी हॅज ट्रॅव्हल टू जपान. कधी झालं हे नाही माहिती. देन पास्ट टू प्रेझेंट, ही हॅज लिव्ड इन न्यूयॉर्क फॉर 5 years. He has lived in New York for 5 years. Experience, आपण फक्त एक्सपिरियन्स सांगतो की they have tried sushi before. They have tried sushi before. or I have visited Pune. म्हणजे मी पुण्याला गेलो होतो पण टाइम सांगितला नाहीये म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि रिसेंट चेंजेस असतील, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय वर्क. आय हॅव जस्ट फिनिश्ड माय होमवर्क. किंवा शी हॅज रीच्ड होम असं असेल तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करतो. त्यानंतर आपण कसं यूज करायचे, हाऊ टू यूज इन अ पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. तर ऑल सब्जेक्ट टेक द पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे V3 यूज करतो आपण, वर्बचा थर्ड फॉर्म यूज करतो. तर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल. तर सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब आय, वी, यू, दे, हॅव, ही, शी, इट असे आहेत. आय, यू, वी, दे असेल तर आपण हॅव यूज करतो. ही, शी, इट असेल तर आपण हॅज यूज करतो. तर सेंटेन्स कसं होणार, आय हॅव इटन, यू हॅव इटन, वी हॅव इटन, दे हॅव इटन. आणि ही, शी, इट असेल तर ही हॅज इटन लंच, शी हॅज इटन लंच असं होणार. देन आपण निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कसं यूज करतो, तर सेम आहे. ऑल सब्जेक्टचे टेक द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब म्हणजे सिपल, म्हणजे V3 फॉर्म घेणार. जसे की हॅव नॉट इटन, हॅज नॉट इटन म्हणजे आय हॅव नॉट इटन लंच, और ही हॅज नॉट इटन लंच असं आपण सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स बनवणार. आणि क्वेश्चन असेल तर ऑल सब्जेक्ट टेक द पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे, तर क्वेश्चन विचारायचं असेल तर आपण कसं करणार, हॅव प्लस आय, यू, वी, दे अँड देन वर्ब च थर्ड फॉर्म. तर हॅव यू इटन असं येणार. हॅज ही इटन लंच, क्वेश्चन विचारतो, हॅज ही इटन लंच. किंवा आपण एक्झाम्पल असे तयार करू शकतो, हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क. हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क. हॅव देन यू देन फिनिश वर्ब, and finish the third form of verb, your homework. Then has he joined the company? Has he joined the company? त्यानंतर बघूया आपण रेग्युलर वर्ब. कोणते कोणते रेग्युलर वर्ब असतात, तर
In English, verbs are divided into two forms, regular verb and irregular verb. Regular verb म्हणजे it form their past participle by adding d, ed, ied to the base form. म्हणजे लास्टला verbच्या लास्टला d, ed, ied असं लागतं. आणि irregular verb म्हणजे that do not follow the consistent pattern like d, ed or id. Their past participle form. Each irregular verb has a unique past participle. तर आपण बघूया how to spell. म्हणजे if the verb ends in a silent e, simply add d. Live, e आहे, just add d. Live, live. Hate, hated. Bake, bake. So mom has baked a raspberry pie. Then for most verbs simply add ed. जसं की talk, talked, ed. Clean, cleaned. Watch, watched. She has watched her favorite show. Then बघूया how to spell. If the verb ends in a consonant plus y, change the y to I and add ed. म्हणजे y असेल तर I then ed. Cry, cried. Carry, carried. Study, studied. y चं I होणार आणि ed लागणार. तर he has studied English since morning. त्यानंतर बघूया आपण इरेग्युलर वर्ब्स कोणते आहेत. तर इरेग्युलर वर्ब जसं की बी, बीन, बिगन, बिगन, बाईट, बीटन, ब्रेक, ब्रोकन, ब्रिंग, ब्रॉट, डू, डन, ड्रिंक, ड्रंक, ड्राईव्ह, ड्राईव्ह, ईट, ईटन, फाइंड, फाउंड, गेट, गॉट और गॉटन, गिव, गिवन. हे इथे ईडी किंवा डी किंवा आयईडी असं नाही लागत, याचं युनिक तयार होतो. जसं की गोचं गॉन, हॅवचं हॅड, कीपचं केप, नोचं नोन, लिव्हचं लेफ्ट. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचे सेंटेन्स तयार करून कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग.